महापालिका निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांकडे जोरदार इनकमिंग सुरू आहे। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापुरातले नेते संजय पवार यांनी राजीनामा दिलाय। महापालिका निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांकडे जोरदार इनकमिंग सुरू आहे। धुळ्याचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। जनसेवेसाठी आपण भाजपमध्ये जातोय असं कुणाल पाटील म्हणाले। आज जी कार्यकर्त्यांची, लोकांची, सर्वसामान्य मतदारांची भावना आहे ती अशी आहे की हा वारसा टिकवत असताना, ही सेवा करत असताना जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आणि जर लोकांच्या बरोबर काम करताना आपण जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असताना ही कामं केली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे न्याय लोकांना देऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर कोल्हापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय। शिवाय संजय पवारांना शिंदेच्या शिवसेनेकडून संपर्क केला जातो। पक्षातल्या नियुक्तीवरून संजय पवार नाराज असल्याची माहिती आहे। पक्ष प्रमुखानंतर नेत्यानंतर उपनेते आहे, मोठं पद आहे, मग त्या उपनेतेपदाला मी न्याय देऊ शकलो नाही अशी आता माझी भावना झालेली आहे। कारण त्या पदाला विचारत नाहीत म्हणजे मी कुठं तर कमी पडतोय। त्या साधा प्रश्न होता, तिघं चौघं इच्छुक होते, त्या तिघा चौघांना बोलवलं असतं आणि हा विषय संपवला असता। मग तुमचा अधिकार आहे, तुम्ही कुणा दिला असतं ते आम्ही स्वीकारून काम केलं असतं। आम्हाला विश्वासात कुणी घेतलंच नाही।